सोमवार 15 सप्टेंबर 2025 दुःखी मातेची स्मृती. संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मागदलेना या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. चिंतन. गेल्या आठवड्यात आपण मरियाचा जन्मदिन साजरा केला आणि ताबडतोब दुःखी मातेचा सण काय साजरा केला जातो असा प्रश्न आपल्याला पडतो. त्याचे उत्तर कालच्या सणात दडलेले आहे. ज्या पवित्र क्रूसाचा सण आपण काल साजरा केला त्याच क्रूसाच्या पायथ्याशी पवित्र मरिया निश्चलपणे उभी राहून त्याच्या दुःखात सहभागी झालेली होती. संत बर्नार्ड म्हणतात, ख्रिस्त शरीराने मरण पावला तेव्हा मरिया देखील त्याचे दुःख सहनात मनाने सहभागी झाली की नाही? आतापर्यंत कोणी केले नसेल असे प्रेम ख्रिस्ताने मानव जातीवर केले आणि त्याच्यासाठी अपार दुःख भोगले. त्याच्यानंतर जगावर जर कोणी तितकीच प्रीती केली असेल तर ती त्याच्या मातेने. माऊलीने केवळ काल्वरीच्या टेकडीवर येशूच्या दुःखात सहभागी होण्याची कामगिरी पार पाडली नाही, तर त्याच्या जन्मापासून 7 दुःखांची तलवार तिच्या हृदयातून जात होती. संदेष्टा शिमोनने तसे भाकीत केलेले होते. त्यानुसार हेरोदाच्या तलवारीपासून बाळाला वाचविण्यासाठी ती योसेफासह इजिप्त देशात पळून जाते. बाळ देवळात हरवतो तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकतो. खांद्यावर क्रूस घेतलेला पुत्र पाहताच तिच्या काळजात कालवकालव होते. त्याच्या हातापातून खिळे जात असताना तिच्या हृदयातून भाला आरपार गेला. त्याला थडग्यात ठेवताच तिच्या जीवनात मोठी पोकळ निर्माण झाली. मरियेच्या दुःखासनातून प्रेरणा घेऊन मी माझी दुःखे श्रद्धेने पेलत आहे का